देवाच्या वचनामध्ये पाहणार आहोत की एक विषय, माझ्याकडल्या ज्या गोष्टी आहेत त्याकडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे. आमेन म्हणा. हालेलुया. मला शेजारी चला, माझ्याकडे आहे. आहे हा शब्द खूप महत्वाचा आहे. मला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. आहे, माझ्याकडे आहे. हालेलुया. म्हणा माझ्याकडे आहे. म्हणा माझ्याकडे आहे. आणि बघा, प्रत्येकाकडे काही ना काही आहे. आमेन म्हणता. प्रत्येकाकडे काही ना काही आहे, हे खूप महत्वाचं आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून लक्षात घ्या की अनेक वेळा आमच्याकडे काही नाही या गोष्टीकडे पाहून बरेच लोक दुःखीत राहतात किंवा दुःखामध्ये जीवन जगतात. प्रेज लॉर्ड. पण आमच्याकडे आहे हे प्रभूला पाहिजे, जे आहे ते प्रभूला पाहिजे. आमेन म्हणता का? आपण कधी कधी असं वाटतं, आपल्याला कधी कधी असं जीवन आम्ही जगतो की आहे त्याच्याने काम चालवा, है की नाही. नाही जी गोष्ट आहे ती काय, त्याला काय धरून बसायचं नाही का, जी नाही तर नाही. पण आहे या गोष्टीला घेऊन आम्ही पुढे जायला पाहिजे. प्रेज लॉर्ड म्हणता का? हालेलुया. आणि ज्यावेळेस जे आमच्याकडे आहे आणि ज्यावेळेस आम्ही ती प्रभूमध्ये देवाच्या चरणाजवळ प्रभूजवळ येतो, जे आहे त्यातूनच परमेश्वर चमत्कार करणारा देव आहे. त्यातूनच प्रभू आशीर्वाद वाढवतो परमेश्वर. त्यातूनच काय काय गोष्टी आम्ही शिकणार आहोत. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मग आपण पाहूया की दुसऱ्या राजी त्याचा 4था अध्याय आणि एक वचनापासून पुढे एका विधवा स्त्रीच्या जीवनामध्ये परिस्थिती बिकट तिची झालेली आहे. अडचणी तिच्या जीवनामध्ये अनेक आलेल्या आहेत. हालेलुया. तर पवित्र शास्त्रानुसार आम्ही पाहतो की इतकी जरी परिस्थिती अडचणीची आहे, इतकी जरी समस्या आहे, पण तिच्या जीवनामध्ये एक काही ना काही होतं आहे. तिला विचारलं गेलं तुझ्याकडे काय आहे. प्रेज लॉर्ड. नेहमी आनंदित असा माझ्याकडे आहे म्हणून. काय आहे म्हणून? पहिली गोष्ट लक्षात घ्या. मला शेजारी चला, माझ्याकडे येशू आहे. कोण आहे तुमच्याकडे? प्रेज लॉर्ड. हालेलुया. माझ्याकडे काय आहे? येशू आहे. माझ्याकडे देव आहे. माझ्या बाजूला परमेश्वराची सेना आहे. हालेलुया. मला सांगायचं. प्रेज लॉर्ड. अनेक वेळा मी नाही त्या गोष्टीकडे लक्ष देतो, पण महान राजांचा राजा येशू माझ्याकडे आहे, माझ्या जीवनात आहे, माझ्या परिवारात आहे, माझ्या सोबत आहे. हालेलुया. म्हणून कोणी लोक तुमच्याकडे नसतील, एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल, काही अशा अनेक गोष्टी नाही, त्याकडे बघू नका. जी आहे त्याकडे देवाला म्हणा, प्रभू तुला धन्यवाद, तू माझ्या बरोबर आहेस, तू माझ्या सोबत आहेस. प्रेज लॉर्ड. म्हणून काढे वाचूया दुसऱ्या 4th अध्याय 1 वचनापासून पुढे. एकदा संदेशाच्या शिष्याच्या आणि स्त्रियांपैकी एका विधवेने काय केलं, स्त्रीला काय केलं, घराने केले. ती म्हणाली तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचं भय बाळगणारा होता. आला आहे. आणि अलिशाने तिला विचारले, मी तुझ्यासाठी काय करू? हे मला सांग. तुझ्या घरामध्ये काय आहे? हालेलुया. आता बघा, तुझ्याकडे काय, तुझ्या घरात काय आहे? हालेलुया. बघा, परमेश्वर जे आहे त्याच्यातच चमत्कार करतो. बघा, माझं जीवन, माझ्याकडे जे काय आहे, माझ्याकडे जे घर आहे, माझ्याकडे जे काय टॅलेंट आहे, काय ना काही प्रत्येकाला देवाने दिलेलं आहे. आमेन म्हणता का? काय ना काय प्रत्येकाला देवाने दिलेलं आहे आणि ते जे दिलेलं आहे त्यातूनच देव तुम्हाला चांगलं करणार आहे तुमचं. आमेन म्हणता का? मग या ठिकाणी तिला म्हणाला, तुझ्याकडे काय आहे, तुझ्या घरात काय आहे. प्रेज लॉर्ड. बघा, एखादं तुमच्या घरात भाजी करायचं आहे, नाही त्या गोष्टीकडे बघता का? जी भाजी करायची काय बाबा हे संपले, पण जे आहे ते घ्यायचं, भाजी करायची, खायचं, तृप्त राहायचं. हालेलुया. आपण जर तुम्ही तसंच बसला, नाही हीच नाही तीच नाही, मग उपाशी मारणार का नाही? चालू घडीला जे आहे तेच यूज करणार का नाही तुम्ही? प्रेज लॉर्ड.
मग तिला विचारलं तुझ्या घरात काय? तिने काय सांगितलं वाचा. ती म्हणाली एका घरात गेल्याशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. एक थोडस एक घड एक तेल आहे, बाकी सगळं घर रिकाम आहे, बाकी सगळे भांडे रिकामे आहेत. एक धान्य घरात नाही, पैशाचं बघितलं तर भांडार ते बी रिकाम आहे, तेल बाकीचं पिठाचं बघितलं तर ते बी रिकाम आहे, सगळं रिकाम आहे. पण माझ्याकडे एक आहे, ते म्हणजे तेल आहे. प्रेज लॉर्ड. मग तिला तो म्हणाला तुझ्याकडे तेल आहे ना. मग आता देव सेवकाद्वारे काय बोललं माहितीये, तुझ्याकडे जे तेल आहे त्यातनंच आता देव तुला सुटका देणार आहे. त्यातनंच तुला देव त्या जे आहे त्यातूनच देव तुला त्या कर्जातून, त्या रिकाम्या सगळ्या पणातून, त्या संकटातून तुला सोडवणार आहे. मला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या, येशू आहे तुमच्याकडे तर आहे, पण जे तुमच्याकडे आहे ते येशूच्या स्वाधीन करा, समर्पण करा आणि देव त्याच्यातूनच तुम्हाला वाढवणार. मला हालेलुया. मग ती म्हणजे आहे काय लोक असून काय जे आहे ती सुद्धा त्याच्याकडे लक्ष देत नाही, तर नाहीचाच पाडा द्यायचा असतो. नाही नाही बरं चाललंय का? नाही चाललंय. व्यवस्थित आहे का? काहीच व्यवस्थित नाही. बोलू नका नक्की व्यवस्थित, कशी जरी परिस्थिती असली असं म्हणा व्यवस्थित आहे. हालेलुया म्हणता का? काय म्हणू शकता तुम्ही? बरं आहे का? बरं आहे. बरंच म्हणायचं असं म्हणू नका, बरं आहे म्हणा. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. मग तिला म्हणाला तू जा, तुझ्याकडे जे तेल आहे आता तू जा, आपल्या बाहेरून आपल्या काय म्हणाला शेजाऱ्या पाजाराकडून काय कर, बरीचशी रिकामी काय करून घे, भांडे मागून आण. तुझ्या घरातली बी काय भांडे असतील, पण शेजाऱ्या पाजाऱ्याकडनं पण रिकामे भांडे घेऊन ये. आणि मग आपल्या पुत्राचं घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल ओत आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव. हालेलुया. भांडे भरेल ते बाजूला ठेव. आणि बघा ती त्याच्यापासून गेली. हालेलुया म्हणा. बघा जे तुमच्याकडे आहे त्यालाच घेऊन तुम्ही एका प्रयत्न तरी करू शकता. मला प्रेज लॉर्ड. मला शेजारच्याला थोडस प्रयत्न तरी करू शकता. पण तुमच्याकडेच 99% शक्ती गेली, पण 1% तर शक्ती आहे. त्या 1% शक्तीच आहे ना, 1% शक्ती आहे ना. हालेलुया म्हणता का? मग त्याच्या शक्तीचा वापर करू शकता, एक कृती करू शकता, एक प्रयत्न करू शकता, प्रार्थना तर करू शकता का नाही? मला काय आहे? मला शेजार तोड आहे का? हालेलुया म्हणा. मला तोड आहे का? बोला की जरा. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. आहे ना तोड सगळ्याला? म्हणा हात आहेत का? विचार हात आहेत का? आहे या शब्दावर आज बोलत आहेत. हालेलुया मला आता हात आहेत आपण की किती हात आहेत? हालेलुया. काय दिसते हात आहेत तुम्हाला. प्रेज लॉर्ड. मग आहे तर त्या हाताने टाळ्या वाजवून देवाचा गौरव करा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पाय आहेत ना? नाही पाय दाखवू नका. प्रेज लॉर्ड. म्हणजे आहेत, पाय आहेत, हात आहेत, तोंड आहे. देवाला धन्यवाद आहे नाही. मला की प्रेज लॉर्ड. मग त्या तोंडाने काय करायचंय? आहे तोंड तर देवाची स्तुती करा. जे आहे त्यात परमेश्वराचं गौरव करा. म्हणजे काय आहे? तोंड तुम्हाला आहे, हात तुम्हाला आहे, टाळ्या वाजवण्यासाठी देवाचं गौरव करा. आता वाजवण्यामध्ये तू वाजवत आहे देवाचं. हालेलुया. जे हात आहे टाळ्या वाजवण्यासाठी, जे डोळे आहेत देवाचं गौरव पाहण्यासाठी, प्रेज लॉर्ड. जे तोंड आहे प्रार्थना करण्यासाठी, जे तोंड आहे देवाची स्तुती करण्यासाठी, पण देव आहे ते कार्य करण्यासाठी. हालेलुया. माणसाचा देव आहे सामर्थ्याने कार्य करण्यासाठी, देव आहे वाढवण्यासाठी, देव आहे तुमच्या बाजूला लढण्यासाठी. आहे का नाही? मग तुमच्याकडे आहे ते देवाचं गौरव करा. हालेलुया म्हणा. मग या ठिकाणी ती कृती तिनं केली, तिनं काहीतरी केलं, तिथंच नाही बसली. तेच कंप्लेंट घराला घेऊन गेली होती, तेच कंप्लेंट करत बसले नाही, तेच दोष बसलाय. देव कुठं आहे? देवाने काय करतोय? माझ्या जीवनात असं काय केलं? असं करत नाही बसलं. तिला देवाने विचार तुझ्या घरात काय आहे? ती म्हणली तेल आहे. चल जा, जे तेल आहे त्याच तेलातनं चमत्कार पहा. तुमच्याकडे जास्त भरपूर असं म्हटलं का देव तिला?
हे बापरे, तुझ्याकडं एकच घडा तेल आहे, 5 घडे पाहिजे होते, जा काहीतरी कर, अजून 4 घडे तर भरतो, मग काहीतरी करत. प्रभू येशू तुम्हाला माहिती आहे काय म्हणाला? तुमच्यामध्ये जर मुरीसारखा दाण्यासारखा जर विश्वास असेल तर तू डोंगराला बोलशील ते डोंगर सरकून जायचं. केवढा विश्वास? काहीतरी विश्वास पाहिजे, काहीतरी विश्वास पाहिजे. मग तुमच्याकडे मुरीचा दाणा केवढा असतो? छोटा. मुरीच्या दाण्यासारखा विश्वास जर तुझ्याकडे आहे तर ना, तर त्या विश्वास आहे ना, त्या विश्वासाने कार्य करणार. प्रेज लॉर्ड. त्या विश्वासाचा वापर कर ना, त्या विश्वासाने प्रयत्न कर, त्या विश्वासाने प्रार्थना कर. मला देवाने विश्वास दिलेला आहे, मला देवाने विश्वास दिलेला आहे. मला माझ्याकडे विश्वास आहे, माझ्याकडे पवित्र आत्मा आहे, माझ्याकडे येशू आहे, माझ्याकडे देवाचं वचन आहे, मला देवाने अभिषेक दिलेला आहे. दिलेला अभिषेक. म्हणा की प्रेज लॉर्ड. म्हणा आमच्या मंडळीला अभिषेक आहे, आमच्या देवाचे सेवक अभिषेकता आहे. बस अभिषेकता आहे, त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट देव मागत नाही. जर तेल आहे बस जा भर आणि ते मी भरणार आहे. जा एका भांड्यामध्ये तेल वगैरे सुरू कर, मी ते भरेन. प्रेज लॉर्ड. मला याचा असं देव म्हणत नाही की लयच मोठं काहीतरी तुझ्याकडे पाहिजे. हालेलुया. देव म्हणतो ना तुझ्याकडे अभिषेक आहे, अभिषेक आहे. तुझं चर्च अभिषेक आहे, तुझा पास्टर अभिषेक आहे. देवाचं काम करायला मग पहा. प्रेज लॉर्ड. देवाचं कार्य पाहिजे. किती जणांना काय देवाचं कार्य पाहिजे आहे? मग जे आहे ना त्याच्यावर विश्वास ठेवा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. काही ना काही देवानी तुम्हाला तुमच्या परिवाराला दिलेलं आहे. काय टॅलेंट दिले तुम्हाला? काय देवाने तुम्हाला गाण्याची काय कला दिलेली आहे, गाण्याचं वरदान दिलेलं आहे. काय ना काय देवाने दिलेलं आहे. ते देवाच्या राज्यासाठी देवाच्या हातात पडा आणि यूज व्हा आणि देव ते भरणार आहे. मग ती गेली. काय वाचत त्या ठिकाणी काय म्हणाले? ती गेली. हा. आपल्या पुत्रासह आपल्या घरात जाऊन तिने काय केलं? दार बंद केले. पुढे आणि ते तिसकड भांडे आणि ती काय करत होती? भरत होती. हालेलुया. बघा जे आहे त्यात तुम्ही काम करायला सुरुवात करा. मला काय आहे? येशू काय म्हणाला? आजचा आज, उद्याचं आज आहे ना. किती जणांकडे आहे आज? सगळं आहे का? पैसा आहे, मोबाईलचा बॅलन्स आहे. उद्याचं उद्या संपल, उद्या संपल ना, पण आज आहे ना. प्रेज लॉर्ड. उद्या संपल, उद्या द्यायला बाबा संपल, उद्या काय संपल, उद्याचं काय काय उद्याचं उद्याला. प्रभू ईश्वराला आजचा आज. आम्ही पण नाही तोंड दिले आम्ही तर म्हणा. हाय काही तोंड तुम्हाला? बघा. आमेन. प्रेज लॉर्ड. हा पुढे वाचूया. हा. सर्व भांडे भरल्यावर ते आपल्या पुत्राला म्हणाली, मला आणखी एक भांडे आणून दे. हा. त्याने म्हटले, आता एक पण उरलं नाही. मला की आमेन. देव या चमत्कार दाखवून तुम्हाला काय दाखवते? तुम्हाला माहितीये की जर तुझ्याकडे थोडं जरी आहे पण ते आहे, जर तुझ्याकडे थोडं जरी ते आहे आणि या स्त्रीकडं थोडं तेल होतं, पण देवाने काय दाखवलं? जे आहे ते आहे आणि त्यातून मी वाढवणार आहे. मला की प्रेज लॉर्ड. आवाज आवाज. हालेलुया. हालेलुया. मला माझ्याकडे जे आहे ते आहे. मी धन्यवाद देतो त्याबद्दल. मला काय आमेन. तुमच्याकडे स्कूटी आहे, कार पण येणार आहे. आमेन. मला तुमच्याकडे 2 रूम आहेत, आहे. त्याचे 2 चे 4 रूम आहेत. आमेन. मला कार्यकर्ता देव आहे. मला सांगायला नका काय गरीब काय नाही, काय नाही कसं आहे ना 2 रूम. हालेलुया. अहो त्या एखाद्याकडे 2 रूम पण आहे. बरं ठीक आहे, एकच रूम आहे. हो आहे ना एक रूम. प्रेज लॉर्ड. आहे ना एक रूम. एखाद्याला एक पण नाही रूम, एक पण रूम नाहीये. आमेन. काय काय लोक आहेत ना, आहे त्याच्यात समाधान नसतात. नाहीच्या मागे लागून बंधनात पडतात. म्हणा नाहीच्या मागे लागून बंधनात पडतात.
फ्रीजच नाही, चला आता कर्ज काढून घेऊ फ्रीज. टीव्ही चांगला नाही, हाय ना चांगला थोडा तरी हा हालेलुया मला. टीव्हीच हा बरोबर नाही, मग चांगला नाही का, चला घ्या. मॉल मध्ये बसले असते त्या वेलकम, शोरूम मध्ये गाडीच्या गेला वेलकम. 15 दिवस 15 हप्ते बसू का 20 हप्ते बसू, हा फ्रीज लय भारी. हालेलुया मला शेजारच्या नाही त्या भानगडीत पडून बंधनात पडतात. आहे त्याच्यात आहे म्हणून राहा. हालेलुया मला सध्याला आहे आमेन म्हणा. जे थोडा आहे प्रेज लॉर्ड. हालेलुया. या स्त्रीचं कर्ज निघून गेलं. प्रेज लॉर्ड. या स्त्रीचं संकट निघून गेलं, या स्त्रीच्या समस्या निघून गेल्या आणि तिने विकलं आणि तिनं सर्व कर्ज फेडून टाकलं आणि ती सुखी झालेली आहे. हालेलुया. ते सुखी झालेले आहे. की जरा सुखी पोरायचं आहे, की जरा सुखी राहायचं आहे त्याच्यात समाधान राहा म्हणजे सुखी राहा. प्रेज लॉर्ड. एक्स्ट्रा करायला देव जास्त लावत नाही, जे आहे तेच राहा. मला क्या मग त्याच्या ग्रंथाकडे आपण यावेळेस तिथं येशूने अजून एक चमत्कार केलेला आहे. मग ते 14 अध्याय 13 वचन वाचूया. हे ऐकून येशू तेथून तारवात बसून येशू निघाला आणि अरण्यामध्ये येशू रानामध्ये एकांती गेला. आणि हे ऐकून लोक त्याच्या नगरातून त्याच्या मागे काय गेले, पायी गेले. पुढे आणि ते बाहेर येऊन ते मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्याला त्याचा काय आला, त्यांचा कळवळ आला. आणि येशू त्यांच्या आजारी लोकांना काय केलं, येशूनी बरं केले. पुढे आणि दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, ही आरोग्यातील जागा आहे आणि वेळ होऊन गेली आहे. लोकांनी आपल्यासाठी काहीतरी खाण्यासाठी जाऊन विकत घेण्यासाठी त्यांना तुम्ही काय करा सांगा प्रभू येशू. येशू त्यांना म्हणाला त्यांना जाण्याची गरज नाही. म्हणा येशू म्हणाला त्यांना माघारी असं जायची गरज, असंच उपाशी जायची गरज. म्हणा येशू पण आल्यानंतर नाही हा शब्द नाही, आहे येशू सर्व काय. म्हणा येशू सर्व आहे. हालेलुया. म्हणा येशू आल्यानंतर सगळं येशू आहे. एखाद्या मॉल मध्ये गेल्यानंतर एखादं मीठ भेटायचं नाही किंवा काहीतरी नसणार. मागच्यात खरं मॉल मध्ये सगळं आहे पण तिथं नसतं कधी कधी. पण येशू आल्यानंतर सगळं आहे. येशू आल्यानंतर सगळं आहे. प्रेज लॉर्ड. आज तुम्ही चर्चला आलाय, तुम्ही येशू आलेला आहे आणि जे नाही त्याकडे बघू नका. तिथं येशू आहे याकडे बघा. तो तुमचं आहे म्हणून उत्तर आहे, तो तुमच्यासाठी आहे म्हणून उत्तर आहे. प्रेज लॉर्ड. आणि मग या ठिकाणी पुढे वाचायला काय म्हणाला, तुम्ही त्याला काय द्या. आता प्रभू आमच्याकडे नाही ना, काय शब्द त्यांचा, आमच्याकडे एवढ्या भाकरी नाहीत ना, एवढं आमच्याकडे अन्न खाया घालायला, यांना एवढं जीवन चालायला आमच्याकडे पैसे नाहीत. बघा काय म्हणाले ते 17 वचनामध्ये. ते त्याला म्हणाले आमच्याजवळ प्रभू फक्त थोडं 5 भाकरी आहेत प्रभू आणि आमच्याकडे थोडस 2च मासे आहेत प्रभू. आता एवढ्या 5000 पुरुष आहेत. किती पुरुष आहेत? 5000 पुरुष आहेत आणि एवढ्या पुरुषांना देण्यासाठी विकत पैसा एवढा नाही प्रभू. एवढा आम्ही कुठून आणणार प्रभू. पण आमच्याकडे काय थोड्या 5 भाकरी आहेत. ती एका लहान पोराकडे होत्या. प्रेज लॉर्ड. आणि त्या कळाल्या त्याच्याकडे 5 भाकरी आहेत, बाकी कुणाकडे काहीच नाही प्रभू. एवढ्या रानामध्ये आम्ही, ही जागा आहे, रानातली जागा आहे. कुठली जागा आहे? ना दुकान आहे ना कुठलं काय आहे, कुणाचं घर आहे, कुठं काहीच नाही. सगळं तिथं नाही होतं. पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती, 5 भाकरी आहे
आणि 2 मासे आहेत. हालेलुया. आणि मग तेवढेच आहेत म्हणाली. बघा कधी कधी आम्ही आमच्याकडे बघतो, हा माझ्याकडे एवढंच आहे. आपण ते आहे ते महत्वाचं आहे. पण आपले हात उंच करू, मी अभिषिक्त आहे, मी आशीर्वादित आहे, मी मूल्यवान आहे, एवढं तर बोलू शकता ना. हालेलुया. मी येशूमध्ये एकदम शांतीनं भरलेला आहे म्हणून नेहमी बोलत राहा. प्रेज लॉर्ड. नाही त्या गोष्टी नाही, थोडकं का असेना आहे. हालेलुया म्हणा. थोडक्या गोष्टी का असेना तुमच्याकडे आहे. बऱ्याच वेळा लोक दुःखीत आहेत, जे आहे त्यामध्ये ते त्याच्याकडे लक्ष नाही. मग ते वेळेला आमच्याकडे 5 भाकरी काय 2 18 वर्षामध्ये काय म्हणा, तो म्हणाला माझ्याकडे जे आहे ते माझ्याकडे आणा. आमेन मला सर्जा. जे तुमच्याकडे आहे ते माझ्याकडे आणा. हालेलुया. तुमचा विश्वास आहे का? तुमच्याकडे थोडकं जरी आहे पण ते येशूकडे आल्यानंतर भरपूर होणार आहे. आमेन आमेन आमेन. हालेलुया. आहे ना थोडकं, येशूला माझ्याकडे द्या ना, माझ्या हातामध्ये आणा. मी जे आहे त्याला आशीर्वाद देतो. प्रेज लॉर्ड. जे तुमच्याकडे थोड्या भाकरी आहेत त्याला मी आशीर्वाद देतो. प्रेज लॉर्ड. मग काय झालं माहितीये, पुढे वाचूया. आता याच्या बोल काय झालं, भाकरी आणा. मग त्यांनी आणल्या 5 भाकरी येशूच्या हातात दिल्या. मला येशूच्या हातात दिल्या. 2 मासे येशूच्या हातात दिल्या. प्रभूला म्हणाले, प्रभू एवढंच आहे, आता आमच्याकडे काही नाही, तुझ्या हातात येत आहे. आता ठीक आहे, जे आहे त्यांनी सांगितलं दिलं. इथून पुढचं काम कोणाचं आहे? येशूचं काम आहे. प्रेज लॉर्ड. कुणाचं काम आहे? आणि मग येशूने ते भाकरी हातात घेतल्या, जे आहे ते घेतलं आणि म्हटलं 50-50 लाईन लाव. काय पंक्ती बसव. किती? 5000 लोक पुरुष आहेत. किती बसवा म्हटलं. काय म्हटलं? आणि येशूने ते हातात भाकरी घेतल्या, 5 भाकरी 2 मासे. आणि पुढे बघितलं आकाशाकडे. आणि आकाशाकडे बघून काय म्हणाला माहितीये, त्या भाकरीवर येशूने आशीर्वाद दिला. जसं आशीर्वाद दिला, येशूने ती भाकरी मोडून द्यायला सुरुवात केली. भाकरी येशू देत होता हाताने मोडून आणि भाकरी वाढत होत्या. हालेलुया. भाकरी मोडून देत होता, भाकरी वाढत होत्या. हा चमत्कार झाला का? जे आहे ते येशूच्या हातात दिल्यामुळे चमत्कार झाला. मला की प्रेज लॉर्ड. जे आहे जे आहे येशूला दिल्यामुळे चमत्कार झाला. तुम्ही आहे तेच प्रभू येशूच्या हातात पडा. मला की आमेन. जे तुम्ही आहात तेच पडा. काळ्याला काळा आहे, तुम्ही गोरा हो म्हणत नाही. काळा आहे ना, काळा आहे मला जीवन दे. येशू काय म्हणतो, मला तुझं जीवन दे. काळा असला तरी चालेल. प्रेज लॉर्ड. काळा असो, गोरा असो, गुटका असो, काय असो, येशू म्हणतो तुझं हृदय मला दे. काय दे मला तुझं हृदय दे आणि मी त्याला आशीर्वाद करेन. प्रेज लॉर्ड म्हणा सगळं. हालेलुया म्हणा. मग काय झालं पुढे बघा, शिष्याला दिल्या 20 वचन. हा बघा जीवन काय झाले मला सांगा. एक माणूस किती भाकरी खातो? किती खातो माणसं? 2 भाकरी. ओके 2 भाकरी. पहिलेचे माणसं किती खात असतात? आता हा बर्ड आहे. हालेलुया. पण पहिलेचे माणसं दणकट होते खायला. किती भाकरी खात असतात? आता 2 खाते एक माणूस. किती खातो? तसं माणूस बघायला 3, 4, 5 एखादी मोठी असेल तर ठीक आहे 2 भाकरी. पण चुलकडे शहरात गेला का भाकर देऊ एवढीच गोल भाकर 2 खास भाकर असू. हालेलुया. त्यांच्या चुटुकल्या भाकरी असतात. आणि मग त्या घरात खाताना सुद्धा मला प्रश्न पडतो, किती भाकरी खात? हालेलुया. मग त्यांची भाषा चपाती, भाकर, त्यांचे शब्द. आपल्याकडे पुरी म्हणतात त्याला. हालेलुया. आपल्याकडे त्याला काय म्हणतात? पुरी. अशा त्या पुरी सारख्या भाज्या असतात, भाकरी असतात त्यांच्या. मग एकावर एक घेतो. हालेलुया. एकदा मीटिंगला गेलो होतो. आता कधी गेलो नाही सांगा. चपाती एकच वाढायची. तो म्हणायचे अजून एक. ती म्हणायचे अजून एक. चपाती छोटी काय करायची.
हालेलुया. आता त्यांनी 100 लोकांच्या प्रमाणे मीटिंग ठरवली मीटिंग सगळी है ना. 100 मुलांवर 2 पाकळी पकडले त्यांनी. असे मग आपली स्टाईल वेगळी. हालेलुया हालेलुया. ती चपाती बघून म्हटलं ती एक चपाती म्हणजे आमचं चतकोर. हालेलुया. आणि मग 1 घेऊ लागलं 2 घेऊ लागलं ती माझं म्हणजे बघतात आणि ती वाढणारी बघतात. आणि शहरातल्याच काय करायचं. प्रेज लॉर्ड. आपल्या खेड्यात कसं मोडून पार ताटच भरत. हालेलुया माणसं. हालेलुया. मला येशूचा हात पण समृद्धीचा हात आहे. काय बघा चुटुकले हात असतात ना चपाती हाती पोटच भरत नाही. पण येशूने जी हाताने भाकरी दिल्या मोडून कसं येतात भाकरी. शहरात तसं नाही. ती चुटुकली पुरीसारखी भाकर. हालेलुया म्हणा. पण खरं भाकर घरात कसं करतात. कड्यातली भाकर मोडत्या भाकऱ्या. येशूने हा भाकर मोडली. आमेन म्हणा. येशूने भाकर काय केली आणि मोडून काय दिली. सगळ्यांना खायला दिली. आणि सगळे खाऊन काय झाले तृप्त झाले. जिथं नाही होतं तिथं येशू असल्यामुळे आहे सगळ्यांना उपलब्ध झाली. सगळं काय आहे त्याचं जीवन झालं. सगळे पोट भरून जीवन तृप्त झाले. आमेन आमेन हालेलुया. मला शेजारच्याला तुमच्याकडे येशू आहे त्यामुळे तुमच्याकडे सगळं असणं आहे. मला तुमच्याकडे सगळं आहे आणि जे नाही ते तुमच्याकडे येत आहे. मला की प्रेज लॉर्ड. मला तुमच्याकडे येशू आहे. तुमच्याकडे येशू आहे आणि जे तुमच्याकडे नाही ते येशू आणत आहे. ते कार्य करत आहे. प्रेज लॉर्ड. मला जसं तुम्ही आता आहे त्याच्यापेक्षा दुपटीनं येणाऱ्या दिवसामध्ये असणार आहे. आमेन म्हणा. आमेन म्हणा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो जो मी जसा होतो तसं येशूने आपलं जीवन दिलं. जसं जे माझ्याकडे होतं ते प्रभूला मी जीवन दिलं. जे मला करता येत होतं ते मी करत राहिलो. जे मला प्राप्त करता तेवढे प्राप्त करत राहिलो. जेवढं वचन समजतं जेवढं ज्ञान आहे ते वचन सांगत गेलो. आपण देव कार्य करत गेला. हालेलुया म्हणा. देव कार्य करत गेला. देवाला हेच लोक पाहिजे. आनंदी राहिले ना पण काहीतरी बोलता येतं ना काहीतरी वचन सांगता येतं ना सांग मी काम करेन. आमेन म्हणा. हेच केलं. देव काय म्हणला. वाऱ्याला संदेश दे. कुणाला संदेश दे. वाऱ्याला संदेश दे. वारा सुद्धा काम करेल. काम करायचं काम कर. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग तृप्त झाली आणि काय झालं. उरलेल्या तुकड्याच्या किती टोपल्या उरल्या. भरून उरल्या. ती उरल्या म्हणजे रिकाम्या नाही उरल्या. मग काय बायबल काय सांगतं. त्यांनी त्या भरून घेतल्या 12 टोपल्या. जे थोडंच होतं जे थोड्याच 5 भाकरीच होत्या 2च मासे होते. जे तेवढं आहे तेवढ्याला येशूने घेतलं आणि जीवन 5000 पुरुष स्त्रिया मुलं बाळे हे सगळ्यांना खाऊन तृप्त झाले. आणि बाकीच्या 12 टोपल्या प्रभूने भरभरून ठेवल्या. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि बघा 21 वचन काय म्हटलेलं आहे. जेवणारे सुमारे 5000 पुरुष होते. स्त्रिया होते. मुले पण होतीच. फक्त 5000 लोकांची संख्या. पण मग अशा अंदाज लावला तुम्हाला. हम तो हमारे 10. मग संख्याची मोजणी केली तर बघा. प्रेज लॉर्ड. बघा सर्वजण म्हणा हालेलुया हालेलुया. म्हणा तुझ्याकडे जे आहे आता त्यामध्ये समाधान राहा. आमेन का नाही. त्यामध्ये सुखी राहा. त्यातूनच देवाचा गौरव कर. मला तुझ्याकडे विश्वास दिलेला आहे देवाने. तुझ्याकडे विश्वासाचा आत्मा दिलेला आहे. तुझ्याकडे अभिषेक दिलेला आहे. तुला टॅलेंट दिलेला आहे. तुला कला दिलेली आहे. तू काय ना काय आहेस. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. काय ना काय तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही चर्च मध्ये जे काय आहात ते आहे म्हणून उपलब्ध व्हा आणि देवाची सेवा करा. देव त्याचं पुढचं काम करेल. मला की प्रेज लॉर्ड. नाही शब्द बोलू नका. आमेन म्हणता का. नाही हा शब्द बोलू नका. आमेन चर्च म्हणता का. प्रेज लॉर्ड. हालेलुया. बोले येशू मसीह की नाही शब्द बोलू नका. मला नाही शब्द बोलू नका. तुम्ही काय ना काय तुमच्याकडे आहे. आहे का तुमच्याकडे काय नाही.
हालेलुया म्हणा. काय ना काय आहे, तुम्ही काय ना काही तुमच्याकडे वरदान आहे, काय ना काय तुमच्याकडे काय आहे, काही ना काय आहे. चर्च मध्ये या आणि प्रभू हे मी आहे, उपलब्ध आहे. मैं हूँ यहाँ गाणं म्हणतो ना आपण, मैं हूँ यहाँ म्हणजे असं म्हणा, हो प्रभू मी या ठिकाणी आहे, तुझ्यासाठी आहे, तुझ्यासाठी आहे. माझं जे काय आहे, जे काही माझं उपयोगी काय उपयोगी पडणारी गोष्ट आहे ती आहे तुझ्यासाठी. आणि जर तुम्ही असं म्हणाल त्या गोष्टीमुळे देव तुमच्या चमत्कार मोठमोठे चमत्कार परमेश्वर तुमच्यासाठी करेल. हालेलुया असायचा. प्रेज द लॉर्ड. हा भले तुम्ही चांगलं गाऊ शकत नाही, ठीक आहे, गाऊ शकत नाही हा शब्द ठीक आहे, पण काय ना काय असं आहे ना ते तुम्ही करू शकता प्रभूच्या सेवेसाठी. लहान मुलगा त्याच्याकडे 5 भाकरी 2 मासे होते ना, ते प्रभूने त्या लहान मुलाचा उपयोग झाला त्या ठिकाणी 5000 पेक्षा जास्त लोकांना जेवण देण्यासाठी. तुमचा उपयोग होऊ शकतो, तुमचा पण उपयोग होऊ शकतो, तुमच्या जिभेचा उपयोग होऊ शकतो. प्रेज लॉर्ड म्हणा. आहे तुमच्याकडे काय ना काय जे प्रभूसाठी उपयोगी होऊ शकतं. मला क्या आमेन. काय ना काय आहे तुमच्याकडं जे तुमच्याकडून प्रभूला उपयोगी पडणारी गोष्ट आणि ती प्रभूला द्या. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया म्हणा. हालेलुया. देवाची सेविका जॉयस मिळेल त्या म्हणतात की प्रभू माझ्याकडे आवाज तर कसला आहे का, आवाज काहीच तेवढा येऊ नाही. ते म्हणतात की माझा आवाज एकदम रफ आवाज, पण ते प्रभूला त्यांनी जे आहे तो आवाज दिला आणि अख्खं जग त्यांच्या आवाजाद्वारे परमेश्वर बोलतो त्या आवाजाद्वारे. हालेलुया म्हणता कसं जे जो आवाज त्यानं त्यांचा स्वतःचा आवाज त्यांना वाटतो जॉयसला की माझा आवाज लय खूप कसा येईल नाही का. प्रेज लॉर्ड. पण जो ते आहे तो आवाज तो आहे आणि त्या आवाजाद्वारे देव परमेश्वर अख्ख्या जगात वेगवेगळ्या भाषेत देवाचं वचन गाजलं जातं. जे आहे ते महत्वाचं आहे, मूल्यवान आहे. मला जे माझ्याकडे आहे ते मूल्यवान आहे. हालेलुया असायचं. पण बाकीचं कसं आहे, जे आपल्याकडचं आहे ते सोडायचं, दुसऱ्याकडचं नाही ते बघायचं. त्याची डोळे किती चांगले आहेत, तुझ्याकडे डोळे आहेत ते आहे. आमेन. तिची केस किती चांगली, तिची केसच मला पाहिजे. तुझ्याकडे केस आहेत ते आहे. कुरळे केसवाले म्हणतात काय किती सिल्की केस आहेत, आणि सिल्कीवाले म्हणतात कुरळे किती छान आहेत, कुरळे पाहिजे. उलटच होत सगळं. हालेलुया म्हणा. कुरळेवाली है ना. आता काय म्हणजे मला म्हणला वाटत तुमचे केस किती सुंदर छान म्हणजे उडत नाही काय नाही, आणि मग मी म्हणतो मला पाशी सिल्की पाहिजे, उडणारी. हालेलुया. आता त्या इच्छा पूर्ण होतात. सलून मध्ये गेलं उडणारे करून देतात, सरळच करून देतात. हालेलुया म्हणा. मग कसं आहे, जे कुरळे आहेत त्यांनी म्हणायचं सरळ पाहिजे, आता ज्याकडे सरळ आहेत त्यांनी म्हणतो कुरळे पाहिजे. म्हणून जे आहे ते मूल्यवान आहे. आमेन म्हणायचं. बघा माझ्याकडे बायको आहे, बरं माझ्याकडे बायको आहे, चांगली आहे, मूल्यवान आहे, हिरा आहे. मला नाही बाबा हालेलुया म्हणा. बघा मला बी पती आहे, हिरा आहे, हिरा आहे. म्हणा की प्रेज लॉर्ड. म्हणा की हालेलुया. असेच नाही ते, तसेच नाही ते, असेच नाही ते. अहो पास्टर ते तसेच आहे, अहो पास्टर ते असेच आहे, अहो पास्टर ते असंच आहे, अहो तसेच आहे. अहो काय आहे ना आहे, काय आहे नवरा आहे. हालेलुया आहे ना. नाही ते गोष्टी बोलत बसू नका. मला की प्रेज लॉर्ड. हेच नाही तेच नाही, त्याचा असाच स्वभाव नाही, त्याचा असंच नाही. बघा बघा जे आहे त्या आहेलाच घेऊन चला. मला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आवाज नाही. हालेलुया. म्हणा आहे ते आहे, आहे ते आहे. बघा प्रेज लॉर्ड. मुलगी बघायला ना ती घरची बघा हे आहे बघा. आवडली तर सांगा, नाही आवडली तर ते सांगा. हालेलुया म्हणा. मग काय काय लोक म्हणतात ठीक आहे गुरे थोडी बुटकी, गुरी आहे काय
चंद्रावर पण डाग आहेत. कशावर डाग आहेत? थोडस कुठं ना कुठं असत, पण आहे. काय काय घटस्फोट घेतात म्हणजे घ्यायचं असतं का? मुलीच आहे, मुलगा नाही. काय नाही, काय म्हणायचं मला नाही त्या गोष्टीकडे बघू नका, नाही त्या गोष्टीकडे बघू नका. हालेलुया. हात उंच करून म्हणा हालेलुया. मला हात उंच करून म्हणा हालेलुया. येशू मसीह की हालेलुया. देवाला कधी नाही म्हणू नका, देवाला कधी नाही म्हणू नका. देवाला म्हणा आहे. कमलेश आहेस का? आहे. हालेलुया. मला सहजा कमलेश आहेस का? आहे. प्रेज लॉर्ड. मग काय करणार? जे आहे ते आहे म्हणायला तयार आहे. आमेन. मला सहजा म्हणा की प्रेज लॉर्ड. बायबल मध्ये 4थ्या अध्यायामध्ये निर्गमचं पुस्तक त्याचा 4था अध्याय आणि पहिल्या वचनापासून आम्ही पाहतो की मोशेला परमेश्वर म्हणतो मी तुला निवडलेला आहे, मी तुला निवडलेला आहे, तुला एक काम करायचं आहे. तुला काय करायचं आहे? काम करायचं आहे. आणि देव त्याला म्हणतो जा, माझे इस्राईल लोक मिस्र देशामध्ये गुलामीत आहेत आणि त्यांना सोडवायचं आहे, तुला सुटका द्यायची आहे. प्रेज लॉर्ड. आणि तो म्हणतो तो काय काय कारण देतो, काय देतो तो? मला शेजारच्याला कारण देऊ नका, मला कारणे देऊ नका. हा, जे आहे ते आहे म्हणा. आमेन. मला शेजार. हालेलुया. आणि निर्गमचं पुस्तक त्याचा 4था अध्याय आणि त्यामध्ये पटकन लवकर आपण पाहूया, प्रार्थनेत जाऊया आपण. हालेलुया. 4था अध्याय पहिलं वचन वाचूया. हा. आणि देवाने त्याला बोलल्यानंतर मोशेने त्याला काय म्हटलं? मोशेने परमेश्वर उत्तर दिले ते माझ्यावर काय ठेवणार नाही, विश्वास धरणार नाही. नाही नाही नाही. शब्द काय लोकांचे दिसतं? नाही नाही नाही. मोशे दिसतं नाहीचा ठेका चालला त्याचा. हालेलुया. तो म्हणाला माझं ते ऐकणार नाही, माझे म्हणणे ऐकणार नाही, ते माझ्या विश्वास ठेवणार नाही, माझं म्हणणं ऐकणार नाही. हालेलुया. आणि परमेश्वर तुला दर्शन दिलेच नाही असं म्हणतील. नाही नाही त्याच्या जीवनामध्ये त्याचा शब्द होता. नकारार्थी बोलणं, कारण तो देऊ लागला होता. प्रेज लॉर्ड. मग पुढे वाचूया. तेव्हा परमेश्वराला म्हणाला तुझ्या हाती ते काय आहे? काय आहे तुझ्या हातात? हे मोशे, हॅलो, काय आहे तुझ्या हातात? प्रेज लॉर्ड. 3रा अध्यायामध्ये देव त्याला दर्शन देतोय, त्याला बोलतोय, त्याला म्हणतोय की तुला निवडलेला आहे, तुला अद्भुत काम करायचं आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो माझ्या विश्वास ठेवणार नाहीत, माझं म्हणणं ऐकणार नाहीत, मला दर्शन दिले म्हणणार नाहीच म्हणणार आहेत. मग देव म्हणाला तुझ्याकडे हातात काय मोशे? की काय? मला काठी, मला हातात काठी आहे, काठी आहे साधन, मला काठी आहे साधारण. मी एखादा मारतोय काठी, दिसतं काठी, काठी घेऊन फिरतो. हालेलुया. बघा वाचा दुसरं वचन काय म्हणा, तुझ्या हातात काय? काय आहे? बरं नाही म्हटलं नाही तिथं. हालेलुया. मला सगळं सारखं नाही नाही आणि बरं ती काठी बी असताना नाही म्हटलं नाही ती. तेवढं तरी धन्यवाद प्रभूला म्हणा की प्रेज लॉर्ड. जे आहेला आहे म्हणतात, धन्यवाद प्रभूला त्या गोष्टीसाठी. आणि तो बी हातात म्हणला काठी आहे प्रभू. मग काय झालं वाचा पुढे. आणि त्याने म्हटले ती जमिनीवर टाक. टाकताच तुझा काय झाला? देव काय दाखवतो माहिती आहे ना? तुझ्याकडे काठी आहे ना, आणि त्या काठीचं काय शिकू शकतो की मी देव किती महान आहे तू बघ. आपण म्हणता हालेलुया. मला सगळं. आणि मग त्याने काठी टाकली, त्याचं काय झालं? म्हणजे काठीचा परमेश्वर साफ करू शकतो. आम्ही का? हा, पुढे काय झालं? काठी साफ झाला. आता सापाला बघून माणूस काय करतो? काठीचा साफ झाला. हालेलुया. हा, बघा पुढे. परमेश्वर मोशे सांगितले हात पुढे करून त्याची शक्ती धर. हा, धरले, काठी झाली. तुझ्याकडे काठी आहे ना, त्या काठीचा साफ करतो मी. सापाची मग काय करतो? म्हणजे हे दाखवतो परमेश्वर तुझ्याकडे काठी आहे, पण त्या काठीने चमत्कार करतो मी. हालेलुया. मला सगळं
Praise the Lord. त्याला काय ते म्हणाला, तुझ्याकडे काही नाही करतोय ना, तुम्हाला मला बोलता येत नाही, मला नीट सांगता येत नाही चाललं होतं. देव म्हणला तुझ्याकडे जी हातात काठी आहे ना, ती काठी आहे, तर त्या काठीद्वारे चमत्कार दाखवून मी, जे आहे त्याद्वारे चमत्कार दाखवून मी. आज तुम्हाला विश्वास येतोय का? जे आहे त्याला देवाला मला आहे आणि त्याद्वारे देव चमत्कार करेल. हालेलुया. मला सर्जा हालेलुया. विधवा स्त्रीकडे तेल आहे, त्या तेलाद्वारे रिकामे भांडे परमेश्वराने भरले. येशूकडे त्या रानामध्ये डोंगरामध्ये 5 भाकरी आहेत आणि 2 मासे एवढेच आहेत, त्याद्वारे 5000 पुरुषापेक्षा जास्त लोक जीव तृप्त झाले. मोशेला सोडवायला जायचं लोकांना आणि त्याच्याकडं एक काठी आहे, फक्त काय आहे, पण देव म्हणाला ती काठी आहे ना, त्या काठीचाच वापर मी करणार आहे आणि त्या काठीच्या द्वारे मी चमत्कार करणार आहे. आमेन. समजतंय तुम्हाला? देव काठीचा द्वारे पण उपयोग करतो. प्रेज लॉर्ड. देव काही करू शकतो. मला देव काही करू शकतो. मला देव काही करू शकतो. बघा बायबल सांगतं जे माणसाला अशक्य ते देवाला शक्य, असे सांगतं बायबल. जे माणसाला अशक्य आहे ते देवाला काय आहे, शक्य आहे. पण आम्हाला जे शक्य आहे ते आम्ही प्रभूसाठी करायचं आहे. आम्हाला जे शक्य आहे ते येशूसाठी जीवन जगायचं आहे. आम्हाला जे जेवढं शक्य थोडा प्रयत्न करायचा, तेवढी आराधना, तेवढं उपवास, देवाचं राज्य सुवार्ता करायची आहे आणि बाकीचं काम देवाच्या हातात आहे. प्रेज लॉर्ड. तीच काठी देवाने सांगितली आहे. समुद्रा पुढे मोशे प्रार्थना करत बसला होता. देव म्हणला अरे तुझ्या हातात काय, ती काठी आहे ना, आहे ना काठी, ती काठी उगार समुद्राकडे आणि तो समुद्र काय होईल, 2 भागामध्ये विभागला जाईल. 2 भाग होतील त्याची आणि कोरडी जमीन होईल आणि त्याच्या पलीकडे तुम्ही जा. समुद्र कशात दुभागला? मोशे जे आहे त्याने दुभागला. काय होतं त्याच्याकडं? काय होती? तुमच्याकडे काय आहे ते बघा. जे देवाने दिले देवाच्या गौरवासाठी आहे, ते काही ना काही आहे तुमच्याकडे आणि ते प्रभूसाठी उपयोग करा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मला सजा हालेलुया. येशूनी एक गरीबातली गरीब जी विधवा आहे ती येशूकडे आली. भांडारापाशी येशू वारलेला होता आणि तिच्याकडे काय होतं, जो नाही का जेवढं होतं ते तिने तेवढं काय टाकलं, ती दारात टाकलं. जे भरपूर टाकलं होतं त्यांनी त्याच्याकडे प्रभूने बघितलं, पण हिच्याकडे थोडंच होतं, पण जे होतं ते येशूसाठी तिनं देऊन टाकलं. आणि प्रभूने म्हटलं सगळ्यात उत्तम या विधवेने, या नाही का या स्त्रीने दिलेला आहे. आमेन आमेन आमेन. जे आहे ते आम्ही प्रभूसाठी उपलब्ध होतो ना, त्याला देव प्रशंसा करतो. चला उठून उभा राहूया आपण प्रार्थनेमध्ये. हालेलुया हालेलुया. तू मेरा घर है.
आहे.